श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर पहा, आज आहे शुक्रवार. तर ज्यांनी आज सत्यनारायणचं व्रत केलं असेल किंवा ज्यांना अजून करायचं असेल, त्यांनी काही शंका असतील तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे मिळतील. तर सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर पहा, माघी पौर्णिमा याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण माघ महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की साक्षात देवी देवता पृथ्वीवर अवतरतात. म्हणजेच माता लक्ष्मी विष्णूंसह पृथ्वीवर अवतरित होते आणि त्यांचा कृपाशीर्वाद नक्कीच आपल्याला लाभत असतो. म्हणून त्यासाठी आपणही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आराधना करावी, त्यांची पूजा करावी. तर यासाठी सत्यनारायण हे अतिशय सुंदर व्रत आहे. तर ज्या महिला घरच्या घरी सत्यनारायण करतात किंवा ज्या महिला अजूनही करत नसतील तर त्यांना कळकळीची विनंती आहे, नक्कीच तुम्ही ही जी घरच्या घरी आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण व्रत करतो, नक्कीच करायला सुरुवात करा, पूजा करायला सुरुवात करा. ज्यांना व्रत शक्य आहे त्यांनी व्रत करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी व्रत न करता फक्त सत्यनारायणची पूजा मांडली तरी चालेल. तर पहा, काहीही आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर ही सत्यनारायण पूजा ज्यांनी आज केली असेल प्रदोषकाळी त्यांनी ठीक आहे. आज पौर्णिमा सुरू झालेली आहे, ती उद्या सायंकाळपर्यंत आहे. तर पहा, उद्या सूर्य उगवतीची पौर्णिमा आहे. तर ज्यांचा कुलधर्म म्हणजे देवीचा किंवा कुलाचा उपवास असतो तर त्यांनी नक्कीच उद्याचा उपवास पकडावा. कारण जेव्हा सूर्योदयाचा उपवास असतो तेव्हाच तो पकडावा. तर उद्या ज्यांना दर पौर्णिमेचा उपवास असतो, कुलधर्माचा उपवास असतो, आपल्या कुलदेवीचा कुलदेवतेचा उपवास असतो, त्यांनी उद्याचाच उपवास करायचा आहे. आणि ज्यांनी आज सत्यनारायण केलं नाही त्यांनी अवश्य उद्यासुद्धा करू शकता. पण आपण प्रदोष काळात करायचं आहे, म्हणजे सायंकाळी 6च्या आधी 5 वाजता 5-5:30च्या दरम्यान तुम्ही करा, जेणेकरून अर्धा तासात ती सत्यनारायणची पूजा होऊन जाईल. तर सूर्यास्तापूर्वी म्हणजे 6च्या पूर्वी तुम्ही उद्या सत्यनारायणची पूजा करू शकता. तर पहा, ज्या महिला सत्यनारायण करत नाहीत त्यांना सत्यनारायण घरच्या घरी कसं करायचं हे माहिती नाही, त्यांसाठी ही माहिती पहा. आपण काय करायचं आहे, आंब्याचे डहाळे घ्यायचे आहेत, कृष्णाची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती सगळ्यांच्याच घरी असते. आणि सत्यनारायण व्रतकथेचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर यावेळी तुम्ही मोबाईलवरून घ्या. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा पूजेच्या दुकानात जाल तेव्हा नक्की सत्यनारायण व्रतकथेचं पुस्तक घेऊन या आणि त्या पुस्तकातून ही कथा वाचायची आहे. तर काय करायचं आहे की आपण बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पाची मांडणी म्हणजे चौरंग किंवा पाट देव्हाऱ्यासमोर तुम्ही जागा असेल किंवा साईडला घ्या. जर पाटावर तुम्ही एखादं लाल किंवा केशरी वस्त्र अंथरायचं आहे स्वच्छ. त्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि मग पूजेला कुठलीही पूजा करताना पहिला सर्वप्रथम अग्निदेवांना साक्षी म्हणून आपण ती पूजा करत असतो. म्हणून सर्वप्रथम तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जो शक्य आहे तो दिवा लावून घ्या. त्यानंतर सुपारीची स्थापना करायची आहे, त्या सुपारीचा अभिषेक करा. किंवा गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तरी तीसुद्धा ठेवू शकता. ओम गम गणपती नमः म्हणत आपण पाण्याचा किंवा पंचामृताने अभिषेक करायचा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर. त्यांची स्थापना करायची, त्यांची पंचोपचार पूजा करायची, त्यांना अक्षता वाहायच्या. आणि अक्षता कधीही पांढऱ्या अक्षता व्हायच्या नाही, तर त्यांना हळद लावून त्या रंगीत केलेल्या असतात त्या अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर आपण त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे गुळ खोबऱ्याचा. आणि मग पंचोपचार पूजा करून आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, अष्टगंध वाहिला. त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे. कमीत कमी 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक केला. मूर्ती कोरडी करून ठेवली स्वच्छ पाण्याने धुवून. आणि मग आपण जेव्हा पाण्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि ह्या वस्तू टाकून आपण गंध वगैरे टाकून त्यामध्ये तुमच्याकडे खाऊची पाणी असतील किंवा आंब्याचे पाणी असतील 5 किंवा 7 ती घ्यायची आहेत. त्याच्यावरती ताम्हण ठेवायचं आहे आणि या कलशाला सगळीकडून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जेव्हा गव्हाची रास करा किंवा तांदळाची रास करा त्या राशीवर आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे. त्यानंतर या तांब्यावर आपल्याला ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हणामध्ये तुम्ही तांदूळ किंवा गहू तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही घ्या. त्यानंतर इथे बाळकृष्णाची मूर्ती जी आपण अभिषेक केलेला आहे ती ठेवायची आहे. आणि मग बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा आपण अष्टगंध गंध वगैरे लावून आपण त्यांची पंचोपचार पूजा करायची, अक्षदा व्हायच्या आहे, धूपदीप लावायचा आहे. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही जो गोडाचा शिरा 1.25 प्रमाणात आपण गोडाचा शिरा घरच्या घरी बनवायचा आहे. म्हणजे 1.25 प्रमाणात तुमच्याकडे छोटी वाटी असेल तर घरच्या घरीच करायचं आहे, घरच्यांपुरताच प्रसाद द्यायचा आहे. त्यामुळे छोट्या वाटीने 1.25 रवा वाटी, 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी तुम्हाला दूध किंवा पाणी जे शक्य आहे त्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि पहा,
हा जो प्रसाद असतो तो प्रसाद आपण घरच्या घरीच घ्यायचा आहे. सत्यनारायणच्या कथेचं पुस्तक घ्या, त्यामध्ये 5 अध्याय आहेत. ते 5 अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे. आरती सत्यनारायण भगवानांची आरती, गणपतीची आरती करायची आहे, देवीची आरती करा आणि मग हा प्रसाद आपण देवालाही द्यायचा आहे आणि आपण घरी सगळ्यांना घ्यायचा आहे. पण आपण सासरवासी नसेल तर आपल्या फक्त सासरच्या मंडळींनीच हा ग्रहण करायचा, घरात राहणाऱ्या व्यक्तींनीच हा ग्रहण करायचा आहे. आपल्या माहेरी पण द्यायचा नाही, आपल्या भावाला बहिणीला शेजारी जरी असतील तरीही द्यायचा नाही. फक्त तो घरच्या घरीच प्रसाद ग्रहण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी सत्यनारायण व्रत करू शकतो. तुम्हाला रांगोळी ह्या त्या गोष्टी ह्या कॉमन जे पूजेमध्ये आहेत त्या तर आल्याच, पण सत्यनारायण घरच्या घरी फक्त आर्थिक सुधारणा व्हावी ह्यासाठीच नाही, तर जी लक्ष्मी घरात येते तर ती सुखसमाधानाने घरात नांदावी यासाठी सुद्धा असते. घरात सुखसमृद्धी नांदावी, धनधान्य जे काही आहे त्यामध्ये वृद्धी व्हावी, भरभराटी व्हावी, आपल्या घराचा नावलौकिक व्हावा ह्या गोष्टी असतात. त्यामुळे सत्यनारायण भगवानांची अवश्य आपण पूजा करावी. तर पहा, पौर्णिमा आहे तर नक्कीच आपल्याला माता लक्ष्मींची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे. तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या टाकावर तुम्ही पंचामृताने अभिषेक करून ती किंवा कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर कुंकुमार्चन करा. आणि दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करणाऱ्यासुद्धा महिला आहेत. आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे. उणे कुणाबद्दल बोलायचं नाही, वाईट शब्द बोलायचे नाहीत, घरात कुणीही अपशब्द बोलायचे नाहीत, भांडण करायचं नाही आहे. त्यानंतर मांसाहार, मद्यपान ह्या गोष्टी अवश्य आपण अमावस्या, पौर्णिमा या वेळेला टाळाव्यात. त्याचप्रमाणे नखे कापणे, त्यानंतर केस कापणे ह्या गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून आपली धनवृद्धी म्हणजे आपलं जे काही आर्थिक संकट येतं तर ते येत नाही आणि अशुभ परिणाम त्याचे आपल्याला मिळत नाहीत. तर ही आजची पौर्णिमा शनिवारची आहे खरी. शनिवारी जेव्हा आल्यामुळे त्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण शनी महाराजांची ज्यांच्यावर अवकृपा असेल, शनीच्या साडेसाती असेल, त्यांनीसुद्धा मोहरीचं तेल शनीच्या मंदिरात अर्पण करायचं आहे. तुम्हाला तीळ अर्पण, मीठ, खडे मीठ अर्पण करता आलं तर तेही करू शकता. त्याचप्रमाणे आपण बऱ्याच जणांना माघ पौर्णिमा आहे तर तिळाचं तर्पण करण्यास किंवा तिळाचं दान करण्याला सुद्धा महत्त्व आहे. तिळाचं आपण जेव्हा हवन करतो ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही हवनसुद्धा तिळाने करू शकता. आणि मग याचे पौर्णिमेला दानपुण्य तसेच अन्नदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या माघी पौर्णिमा साजरी करायची आहे. त्यानंतर बघा, पौर्णिमेला 64 म्हणजे 16 कलांनी चंद्र वाढत असतो. तर ही चंद्राची किरणेसुद्धा आपल्या अंगावर पडावी म्हणून आपण नक्कीच आपल्या आसपास अंगणात, टेरेसवर जिथे असाल तिथे जाऊन आपण ह्या चंद्रोदयाच्या वेळी तर देवाला आपण कच्चं दूध अर्पण केलं तर ते सुद्धा खूप शुभ असतं. ज्यांचा चंद्र पत्रिकेतील कमी असेल किंवा कमजोर असेल तर त्यांनी हे दूध नक्कीच वाहावं. त्यानंतर तुम्ही तुपाच्या दिव्याने चंद्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हे जो चंद्रप्रकाश आहे तो चंद्रप्रकाशसुद्धा आपण ग्रहण करायचा आहे. यामुळे आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आणि आशीर्वाद मिळत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला बघा, नैवेद्य काय करायचं आहे तर तुम्ही तांदळाची खीर करा, मसाले दूध बनवा. तर ज्या पांढऱ्या वस्तू असतात शक्यतो ह्या पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य आपल्या घरच्या देव्हाऱ्यात आणि चंद्रालासुद्धा आपण अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे माघी पौर्णिमा ही आपण साजरी करू शकतो. घरच्या घरी सत्यनारायण करा. जे करत नसतील त्यांनी अवश्य करायला सुरुवात करा. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि आपल्या कुलदेवतेच्या चरणी अर्पण करून आई अंबाबाईला अर्पण करून मी आपली रजा घेते. तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत सुद्धा ही माहिती पोचवू शकता, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग नक्कीच होईल. चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.